ओम नमः शिवाय. जन्म हा अखेरचा श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने. श्री काशी विश्वाराध्य ज्ञानसिंहासनाधीश्वर काव्य सर्वदर्शनतीर्थ वेदांताचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी की जय. जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी. आशीर्वचन 5वे. तामस निरसन स्थल 4. निर्देश स्थल. जिज्ञासू सद्भक्तांनो, शरणस्थलातील तामस निरसन स्थल या उपस्थलाविषयी आपण विचार करीत आहोत. शरणस्थलातील साधकाला काम, क्रोध, मोह, मद आणि मत्सर या दुर्गुणांची बाधा होत नाही हे कालच्या आशीर्वचनात आपण ऐकले आहे. रजोगुणी मनुष्य कसा असतो आणि रजोगुणामुळे मनुष्याची कशी हानी होते याविषयी येथे सांगतात. रजोगुणी मनुष्याचे मन द्वेषाने भरलेले असते. एखाद्याशी भांडण झाल्यावर त्याच्याविषयीची कटू भावना मनात ठेवून त्याचा पाण उतारा करण्याची संधी शोधणे हाच द्वेष होय. द्वेष हा सतत धुमसत राहतो. तो क्रोधाप्रमाणे चटकन प्रकट होऊन बाहेर पडत नाही. कधी कधी द्वेषच क्रोधाचे रूप घेऊन येतो. द्वेष हे रजोगुणाचेच कार्य आहे. रजोगुणी माणूस सगळ्या लोकांवर प्रेम करू शकत नाही. सात्विक मनुष्य मात्र सगळ्यावर प्रेम करू शकतो. सर्व कलहाचे मूळ मनुष्याचे निर्बुद्धपणा हेच होय, असे महर्षी चाणक्याने लिहून ठेवले आहे. जो बुद्धिमान म्हणजे विवेकी असतो, सात्विक असतो, त्याला जगात कोणीही शत्रू नसतो. युधिष्ठिर वगैरे लोकांना अजात शत्रू असे संबोधले जाते. अजात शत्रू याचा अर्थ ज्याच्या शत्रूचा जन्मच झाला नाही असा. जर कोणी शत्रुत्व भावनाने त्याच्याजवळ गेला तरी देखील त्याच्या ठिकाणचे उत्तम गुण पाहून तो शत्रुभाव विसरून त्याचा मित्र बनतो. परस्पर शत्रुभाव असलेले प्राणी देखील सात्विक मनुष्याच्या सहवासात आपले शत्रुत्व विसरतात. भगवान शिवाच्या परिवाराचे चित्र तुम्ही पाहिले असेल. मोठे विचित्र चित्र आहे ते. भगवान शिव बसलेले आहेत. त्याच्या डावीकडे पार्वती बसली आहे. शिवाचे वाहन नंदी समोर बसलेले आहे, तर पार्वतीचे वाहन सिंह तोही समोर बसलेला आहे. एका बाजूला गणपती, त्याचे वाहन उंदीर हे बसलेले आहे. दुसऱ्या बाजूला षटमुख, तर त्याच्या समोर मोर बसलेला आहे. शिवाच्या गळ्यात सर्प आहे, तर जटेमध्ये गंगा. शिवपरिवाराचे हे चित्र म्हणजे जणू संसाराचे चित्र आहे. परस्परांचा द्वेष करणारी माणसे संसारात एकत्र राहतात हेच जणू हे चित्र सांगते. पार्वतीचे वाहन सिंह. शिव केवळ डोळे मिटतात आणि केव्हा नंदीला खाऊन टाकतो याचीच जणू वाट पाहत आहे. मोराचे लक्ष शंकराच्या गळ्यातील सापाकडे आहे, कारण साप त्याचे भक्ष्य आहे. सापाची नजर गणपतीच्या वाहनाकडे, उंदराकडे आहे. जटेतील गंगा पार्वतीकडे जणू सवती मत्सराने पाहत आहे आणि पार्वती तिच्याकडे पाहते आहे. माझ्यानंतर तू आलीस आणि डोक्यावर चढून बसलीस. अशा विषम परिस्थितीत देखील कोणी कोणाशी भांडत नाही. परंतु जर भगवान शिव तेथून उठून गेले तर सगळे परस्परावर तुटून पडतील. शिवाच्या अस्तित्वामुळे त्यांच्या तपस्या बळाने आपापसातील वैरभाव विसरून सगळे कसे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. आपल्या विषम परिवारात भगवान शिव जसे अविचल आणि शांत आहेत, त्याप्रमाणे विषमतेने भरलेल्या जगात आपण देखील अविचल आणि शांत राहिले पाहिजे. सर्व संसार शिवमय आहे. पृथ्वीपासून आकाशापर्यंत पंचमहाभूते, सूर्य, चंद्र आणि जीवात्मा या भगवान शिवाच्या अष्टमूर्ती मानल्या जातात. वस्तुतः सर्व खल्विंद ब्रह्म असे वेदांत म्हणतो. लिंगमध्ये जगत सर्वम असे सिद्धांत सांगतो. जे काही आहे ते परमात्म्याचे आहे. सर्व काही परमात्मा आहे हे ज्ञान प्रत्येक मनुष्याला नसते, म्हणून तो दुसऱ्याचा द्वेष करीत असतो. संसार शिवरूप असल्यामुळे यात जर कोणाचा अनादर झाला, द्वेष केला गेला तर तो एक प्रकारचा द्रोह आहे. कोणाचाही द्वेष केला तरी शिवाचा द्वेष केल्याप्रमाणे होते, कारण शिवाशिवाय दुसरे काही अस्तित्वातच नाही. प्रत्येक जीव हा शिवाचाच अंश आहे. जर एका जीवात्म्याने दुसऱ्या जीवात्म्याशी भांडण केले तर तो ते भांडण कोणाशी करत आहे? शिवासोबतच करतो आहे. म्हणून सर्व काही शिवच आहे अशी भावना जर तुमच्या मनात दृढ झाली तर द्वेष भावना नष्ट होईल. एकदा एक तपस्वी गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करण्यासाठी गेला. तो गेला नेमका धोबी घाटावर गेला.
तेवढ्यात धोबी तेथे आला, म्हणाला, हे आमचे कपडे धुण्याचे ठिकाण आहे, या जागेवर तुझे काय नाव लिहिलेले आहे? तपस्व्याने विचारले. धोब्याला राग आला. तो तपस्व्याच्या अंगावर धावून गेला. दोघांची गुदागुदी सुरू झाली. कधी हा त्याला खाली पाडायचा, त्याच्या उरावर बसायचा, कधी तो ह्याला खाली पाडायचा, याच्या उरावर बसायचा. दोघांची मारामारी पाहून भगवान शिव तेथे प्रकट झाले आणि त्यांनी दोघांनाही भांडणाचे कारण विचारले. ते सांगितल्यावर भगवान म्हणाले, तुमच्यापैकी कोण धोबी आहे आणि कोण तपस्वी आहे? कारण दोघांचेही स्वभाव वर्तन एकसारखे आहे. हे ऐकल्यावर तपस्व्याला स्वतःची लाज वाटली आणि तो तेथून निघून गेला. तो आधीच असा उठून गेला असता तर हा प्रसंगच आला नसता. दुसरा माणूस तुमच्यासोबत भांडण करायला तयार आहे, परंतु भांडण करण्याची तुमची तयारी नसेल तर भांडण होणारच नाही. तुमच्याविषयी कोणाच्या मनात द्वेष असेल, परंतु तुम्ही त्याचा द्वेष करीत नसाल तर कालांतराने त्याच्या मनातील द्वेष हळूहळू नष्ट होऊन जातो. म्हणून सर्व प्रपंच हा शिवमय आहे आणि आपण जर कोणाचा द्वेष केला तर तो शिवाचा द्वेष केल्याप्रमाणे होते. असे जो जाणतो त्याच्या मनातून द्वेष भावना कायमची हद्दपार होते. शास्त्रे सांगतात की जगातील एखाद्या माणसाबद्दल जरी आपल्या मनात द्वेष भावना असेल तर आपल्याला मुक्ती मिळत नाही. मुक्ती म्हणजे सर्वात्म भावना. प्रत्येक प्राणीमात्रात परमात्म्याला पाहणे हीच मुक्ती आहे. जर एखाद्याविषयी तुमच्या मनात द्वेष असेल तर त्याच्यात तुम्ही परमात्मा पाहत नाही हे सहजच सिद्ध होते. तुमचा परमात्मा परिच्छिन्न झाला, मग तुम्हाला मुक्ती कसली? म्हणून सर्व प्रपंचाला शिवमय समजून कोणाचीही द्वेष करू नये. रजोगुणाचे लक्षण सांगितल्यावर आता तमोगुणाविषयी सांगतात. जो सगळ्यांचा द्वेष करतो, जो निरंतर अहंकाराने फुगलेला असतो, जो असत्याचा आश्रय घेतो, अशा माणसाला तामस असे म्हटले जाते. तमोगुणी माणूस सहृदय नसतो. तो सगळ्याशी प्रेमाने वागत नाही, तो सगळ्याशी भांडणच करील. जो इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानील, अहंकाराने सदैव फुगलेला असेल, तो संसार सागरातून तरून जाणार नाही. जो आपल्या आतला अहंकार बाहेर टाकून देतो तोच संसार सागरातून पहिलं तीरावर जाईल. एक मनुष्य मोत्याचा व्यापार करीत असे, त्यासाठी त्याला नेहमी समुद्रावर नावेतून जावे लागे. त्याला पोहणे येत नसे, म्हणून एका साधू पुरुषाने त्याला सल्ला दिला, तुला पोहणे येत नाही आणि मोती आणण्याकरिता तुला समुद्रावर जावे लागते. एखाद्या वेळी नाव वादळात सापडली तर तू बुडून मरशील, म्हणून तुझ्या नौकेचे तोंड बंद असलेली 2 पिंपे नेहमी ठेवत जा. त्यात काहीही भरायचे नाही. जेव्हा नाव उलटणार असे वाटेल तेव्हा ही पिंपे कमरेला बांधून तू जर पाण्यात उडी मारशील तर तुझा जीव वाचेल. व्यापाऱ्याने तो सल्ला ऐकून रिकामी पिंपे नावेत ठेवली. एकदा तो व्यापाऱ्याला गेला असताना त्याला भरपूर फायदा झाला. त्याने नाव भरून रत्ने घेतलीच, पण ती 2 रिकामी पिंपे देखील भरून घेतली. परंतु येताना वादळाला सुरुवात झाली. नाव डगमगू लागली. नाव डगमगू लागल्यावर त्याला साधूचा सल्ला आठवला, परंतु त्याला पिंपातल्या मोत्यांचा मोह सोडवेना. जगायचे असेल तर पिंपे रिकामी करून त्याची तोंडे बंद करून ती कमरेला बांधली पाहिजे. परंतु त्या लोभी माणसाने मोती भरलेले पिंपेच कमरेला बांधली आणि समुद्रात उडी मारली. परिणाम व्हायचा तोच झाला, तो बुडून मेला. भरलेल्या भांड्यापेक्षा कधी कधी रिकाम्या भांड्याचे महत्त्व अधिक असते, हेच कधी मनुष्याला कळत नाही. परमेश्वराने आपल्याला देखील मन आणि बुद्धी हे 2 पिंपे दिली आहेत. ती जर भरलेली असतील तर संसार सागरात बुडण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. ती आपण जर रिकामी करू शकलो तर मात्र त्याच्या साह्याने संसार समुद्रातून तरून जाऊ शकतो. मन बुद्धी रिकामी करायची म्हणजे नेमके काय करायचे तर त्यांच्यात सांसारिक वासना न भरता परमात्म्याला भरून घ्यायचे. पिंपामध्ये जशी हवा असली तरी चालते, परंतु इतर वस्तू मात्र नसाव्यात. त्याप्रमाणे अहंकार, ममत्व, दुर्वासना जर मनबुद्धीत भरलेली असतील तर असा तामसी मनुष्य संसार सागरात हमखास बुडतो. राग द्वेषरूपी जो वृक्ष आहे त्याचे मूळ कारण अज्ञान होय. अज्ञान म्हणजेच तमोगुण. बीजच नसेल तर वृक्ष कसा उत्पन्न होईल? आधी तुमच्या मनात अज्ञान आणि तमोगुण असतो आणि त्यामुळे तुमच्यामध्ये राग द्वेष निर्माण होतात. शिवज्ञानरूपी कुऱ्हाडीने तमोगुणाचे छेदन करता येते. ते एकदा केले म्हणजे मनात राग द्वेष राहत नाहीत. जो शरणस्थळातील
देखील उत्तम साधक आहे, त्याच्या ठिकाणी तमोगुण येईलच कसा, त्याविषयी ते सांगतात. शिवज्ञानाचा प्रकाश सहस्र सूर्या इतका असतो. अनेक लोकांना प्रश्न पडेल की एवढा मोठा प्रकाश आपल्या आत आहे, तर त्याचा एक किरण देखील का बाहेर येत नाही. प्रखर सूर्यप्रकाशात देखील माणसाला भ्रम होतो आणि मंद प्रकाशात देखील भ्रम होतो. मंद प्रकाशात मनुष्य दोरीला साप समजतो, तर झाडाच्या खोडाला चोर समजतो. परंतु प्रखर प्रकाशात देखील शिंपल्याला मनुष्य चांदी समजून भ्रमित होतो. प्रखर सूर्यप्रकाशात मात्र कुठलाही भ्रम होण्याचा संभव नसतो. असा सहस्र सूर्यासारखा शिवज्ञानाचा प्रकाश ज्याच्या अंतरंगात असतो, त्या शिवयोग्याला तमोगुणातील विकारांचा मुळीच उपद्रव होत नाही. येथे तामस निरसन स्थल पूर्ण झाले. निर्देश स्थल यानंतरचे उपस्थल आहे निर्देश स्थल. निर्देश म्हणजे दाखवणे. आत्मवस्तू अथवा परमात्मा वस्तू यांना जो दाखवतो त्याला निर्देशक असे म्हणतात. त्याच्या ठिकाणी स्पष्ट केले आहे. संसारात प्रवर्त करणाऱ्या आणि संसार वाढवणाऱ्या तमोगुणांचे निराकरण करून शिवज्ञानाचा निर्देश केला जातो, म्हणजेच त्याचे स्वरूप समजावले जाते. हेच निर्देश स्थल होय. अर्थात शिवज्ञान देणाऱ्या गुरुचीच महिमा येथे पुन्हा वर्णन केलेली आहे. आपल्या आत्मतत्वाकडे निर्देश करणाऱ्या, त्यांचे स्वरूप समजावून सांगणाऱ्या मनुष्याला आपण गुरु म्हणतो. गुरु हेच मार्गदर्शक असतात. श्रेष्ठ तत्व समजावून सांगणारा गुरुच असतो. आपल्या परिवारात आई वडील भाऊ बहीण असे बरेच जण असतात, तरी देखील आपल्याला गुरुकडे का जावे लागते? कारण परिवारातील सारे जण आपल्याला संसार प्रवर्त करणारे असतात, परंतु गुरु मात्र संसारातून मुक्त करणारा असतो. म्हणून प्रत्येक मनुष्याला गुरुकडे जावे लागते. तो जीवात्म्यात असलेल्या परमात्मा तत्वाला प्रकाशित करतो. सूर्य उगवल्याशिवाय जसा अंधार दूर होऊ शकत नाही, त्याप्रमाणे गुरुबोधाशिवाय कोणालाही ज्ञानप्राप्ती होत नाही. शास्त्रे सांगतात की आत्मज्ञान मिळवायचे असेल तर गुरुजवळ जायला पाहिजे. त्याच्याशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी आत्मज्ञानाची प्राप्ती होणे शक्य नाही. येथे एक उदाहरण देऊन गुरुचे महात्म्य वर्णिले आहे. ज्ञानसिद्ध तपोसिद्ध गुरुशिवाय संसाराची निवृत्ती कशी होईल? अर्थात सिद्ध गुरुच्या द्वारात संसार निवृत्ती होते. रोगाच्या निवृत्तीकरिता आपण वैद्याकडे जातो. काही लोक खरे वैद्य असतात, तर काही लोक नावाचे वैद्य असतात. कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र न घेता, कंपाऊंडरचे सुद्धा काम न करता काही लोक दारावर बोर्ड लावतात आणि डॉक्टरकीचा धंदा सुरू करतात. जगात रोगी जास्त आहेत. शरीर हे तर रोगांचेच घर आहे. प्रत्येकाच्या शरीरात काही ना काही रोग असतोच. अशी रोगी माणसे डॉक्टरांचा बोर्ड पाहून त्यांच्या दवाखान्यात शिरतात. त्यांच्याकडे बोर्ड असतो, परंतु रोगाचे निदान आहे की नाही हे बिचाऱ्या रुग्णाला कसे कळावे? निदान न जाणणाऱ्या डॉक्टराकडे जर रोगी गेला तर त्याची स्थिती कशी होईल? एका गावात एक मनुष्य मरण पावला. तेव्हा गावातले 2 डॉक्टर एकमेकांशी बोलताना म्हणाले, हा माणूस मेलाच कसा? तो तर आपल्याकडे औषधसुद्धा घ्यायला आला नाही. त्या डॉक्टरांकडे रोगांचे निवारण करणारे औषध नव्हते, रोगी मारण्याचे मात्र होते. असे बरेच डॉक्टर असतात. म्हणून येथे म्हटले आहे की उत्तम औषध जाणणाऱ्या वैद्याशिवाय जशी रोगनिवृत्ती शक्य नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी गुरुशिवाय संसार निवृत्ती शक्य नाहीये. प्रत्येक माणसाने मन एखाद्या दर्पणासारखे आरशासारखे असते. आरशावर धूळ बसते. आरशात आपला चेहरा पाहण्याआधी आपण त्यावरची धूळ झटकतो. माणसाचे मन देखील एक आरसाच होय. परमेश्वराने जेव्हा आपल्याला मन दिले होते तेव्हा ते स्वच्छ होते. त्यावर कोणताही कलंक नव्हता. थोडी देखील धूळ बसलेली नव्हती. त्यावर हळूहळू धूळ बसत गेली आणि चित्त अपवित्र होत गेले. इतके की मन म्हणजे आरसा आहे हेच लोक विसरून गेले. आपण जर आरशावर चिखल तापला तर त्यात आपला चेहरा कसा दिसेल? चिखल दिसेल, परंतु आरसा दिसणार नाही. त्याप्रमाणेच संसारात देखील प्रत्येक माणसाच्या मनावर अशीच धूळ बसलेली आहे. आपले मन तर आपण कधीच स्वच्छ केले नाही. मनाच्या आरशातून आपले स्वरूप पाहण्याचा आपण कधीही प्रयत्न केला नाही. त्या आरशाप्रमाणेच माणसाचे मन देखील मलिन झाले आहे. हे मालिन्य येथे कोठून आले? आपल्या शरीराला जी 9 द्वारे आहेत त्याच्यातून धूळ आत येऊन आपल्या मनावर साचते. मन मलिन होते. घराला दारे खिडक्या असतात, त्यातून सारखी धूळ आत येत असते. तुम्हाला घर रोज झाडून स्वच्छ करावे लागते. आज घर झाडले तरी पुन्हा उद्या झाडावे लागते. जर वर्ष 2 वर्षांनी
एकदाच घर झाडले तर त्यावेळी हे घर आहे की कचरा कुंडी असा प्रश्न तुम्हाला पडेल. घराच्या एका दारातून जर एवढी धूळ आत येऊ शकते तर तुमच्या शरीरातल्या 9 दारातून किती बरे धूळ आत येत असेल. या 9 दारातून केर कचरा आत कोण आणतो? जो आत बसतो तोच आणतो. बाहेरच्या मनुष्याने जर तुमच्या घरात केर आणून टाकला तर तुम्ही गप्प बसणार नाही, त्याच्याशी भांडण कराल. जर तुमच्याच पायाने आणि तुमच्याच कपड्यामुळे घरात धूळ आली तर तुम्ही कोणाशी भांडण कराल? तुम्ही ज्याप्रमाणे बाहेरून धूळ आत आणता त्याप्रमाणे शरीराच्या आत राहणारा जीवात्मा बाहेर जाऊन धूळ केर कचरा आत घेऊन येतो. तो शरीराबाहेर जातो तोच मुळी केर कचरा आत आणण्यासाठी. त्याला कचऱ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही. प्रत्येक इंद्रियाकडून पापमय व्यवहार घडून पापाचा संग्रह होतो. जन्मांतरापासून इंद्रियाच्या दूषित व्यवहारामुळे धूळ आत येऊन मनोरूपी आरशावर इतकी साठली की तो मुळात दर्पण आहे हेच आपण विसरून गेलो आहोत. जेव्हा शिष्य गुरुजवळ जातो तेव्हा गुरु त्याच्या मनोरूपी दर्पणाचे निरीक्षण करतात. त्याच्यावर किती धूळ साठली आहे याचा अंदाज घेतात. त्याला उपदेश करून काही नियम पाळायला सांगून हळूहळू त्याचा चित्तरूपी दर्पण स्वच्छ करतात. जसे जसे मालिन्य दूर होत जाईल तसे तसे आपले मन अधिकाधिक स्वच्छ होत जाईल. मग त्या स्वच्छ मनात आपल्या आत्म्याचे प्रतिबिंब पडेल. एका चित्रकाराची कथा तुम्हाला माहीत असेल. एका देशात परदेशातून एक चित्रकार आला. त्या देशाच्या राजाला भेटून तो म्हणाला, महाराज, तुमच्या देशातल्या उत्तम चित्रकाराची आणि माझी स्पर्धा लावून पहा. तो जिंकतो की मी जिंकतो हे तुम्हाला दिसेल. राजाने आपल्या देशातील उत्तम चित्रकार शोधून आणला. तेव्हा परदेशातील चित्रकार म्हणाला, माझी एक अट आहे, ती अशी की एकाच मोठ्या दिवाणखान्यात एकमेकी समोरील भिंतीवर आम्ही चित्रे काढू. एका भिंतीवर त्याने चित्र काढायचे तर त्याच्या समोरील भिंतीवर मी चित्र काढायचे. दिवाणखान्याच्या मध्यावर पडदा सोडायचा आणि चित्र पूर्ण होईपर्यंत कोणीही एकमेकांचे चित्र पाहायचे नाही. स्वतः महाराजांनी चित्र पूर्ण झाल्यावर आपल्या हाताने मधला पडदा हटवावा आणि दोन्ही चित्रांची तुलना करावी. राजाने चित्रकाराची अट मान्य केली आणि त्याप्रमाणे दोन्ही चित्रकारांनी एकमेकी समोरील भिंतीवर चित्र काढायला प्रारंभ केला. दोघांनाही सगळे रंग साहित्य दिले गेले. परदेशी चित्रकाराने मात्र रंग साहित्य नाकारले. लोकांमध्ये मोठी उत्सुकता पसरली. रंगवण्याचे कोणतेही साधन न घेता हा परदेशी चित्रकार कसे चित्र काढणार याचे त्यांना आश्चर्य वाटले. अखेर चित्र पूर्ण झाले. राजाने स्वतः येऊन त्या खोलीमधला पडदा दूर केला. दोन्ही भिंती पाहतात सगळे आश्चर्यचकित झाले. देशातील चित्रकाराने आपल्या भिंतीवर जे चित्र काढले होते तसेच हुबेहूब चित्र परदेशी चित्रकाराच्या भिंतीवर दिसत होते. फरक एवढाच होता की देशातील चित्रकाराचे चित्र भिंतीच्या पृष्ठभागावर होते तर परदेशी चित्रकाराचे चित्र भिंतीच्या पृष्ठभागाच्या आत 10-12 फुटावर दिसत होते. आश्चर्यचकित झालेल्या राजाने परदेशी चित्रकाराला विचारले, हा काय चमत्कार आहे? ह्या भिंतीवरील चित्र तुझ्या भिंतीवर कसे आणि ते असे आत का दिसते? तेव्हा चित्रकार नम्रपणे म्हणाला, महाराज, मी चित्र काढलेच नाही. ही भिंत घासून आरशाप्रमाणे गुळगुळीत करून ठेवली. ते समोरचे चित्र या भिंतीमध्ये प्रतिबिंबित होत आहे म्हणून ते तुम्हाला दूर दिसते इतकेच. असे आपले ज्ञान भिंतीसारखे गुळगुळीत झाले तर त्यामध्ये आत्म्याचे प्रतिबिंब पडते. विभूती लावून जसा आरसा स्वच्छ केला जातो त्याप्रमाणे ज्ञानाची विभूती लावून म्हणजे ज्ञानोपदेश करून गुरु शिष्याच्या मनरूपी दर्पणावरची अज्ञानरूपी धूळ स्वच्छ करतात. चित्ताचे मालिन्य दूर करणारा जो महापुरुष तोच गुरु होय. ज्यांना परमात्मा तत्वाचा प्रत्यक्ष साक्षात्कार झालेला आहे त्यामुळे जो जीवनमुक्त झाला आहे अशा गुरुचा कृपा कटाक्ष ज्याच्यावर आहे त्या माणसाला कसली उणीव भासणार. गुरुमुळे शिवाची प्राप्ती होते म्हणून शिष्याला गुरु कृपेची आवश्यकता भासते. गुरु हा मोक्ष देणारा कल्पतरू आहे. सामान्य कल्पतरू सांसारिक वस्तू मिळवून देतो. कल्पतरू खाली बसून जर मुक्ती मागितली तर ती कल्पतरू देऊ शकत नाही. परंतु गुरु मात्र कैवल्य देणारा कल्पतरू असतो. तो अत्यंत दयाळू असतो. शिवद्वैत्यात निष्ठा ठेवणारा असा गुरु अत्यंत दुर्लभ असतो.
समुद्रामध्ये क्षीरसागर श्रेष्ठ, पर्वतामध्ये मेरू ग्रहात सूर्य श्रेष्ठ, रत्नात कौस्तुभ रत्न श्रेष्ठ, वृक्षात चंदन वृक्ष श्रेष्ठ, सर्व देवात शंकर श्रेष्ठ. त्याप्रमाणे जगातल्या लौकिक गुरुपेक्षा शिवज्ञानी असा परमगुरु श्रेष्ठ आहे. असाच गुरु आपल्या आत्म्यापर्यंत आपल्याला घेऊन जातो. म्हणून प्रत्येकाने आपल्या चित्तातील मालिन्य दूर करून अशा श्रेष्ठ गुरुच्या पायाशी बसून आत्मज्ञान प्राप्त करावे, एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.